तर रामकृष्ण हरी मंडळी ऑफिसवरनं दमून आले होते आणि काहीतरी चमचमीत खायची इच्छा होत होती. पण काय खाणार, तर एक व्हायरल रेसिपी आठवली. कशाची? अहो, दिसेलच की तुम्हाला आता पुढे. तर ही होती मॅगीची रेसिपी, आणि ती पण नुसती मॅगी नाही बरं का, व्हायरल चीज मॅगी रेसिपी. तर आता मॅगी करायला घेणार होते, पण आठवलं की अरे देवा, घरात तर मॅगीच नाहीये. मग काय, झेप्टोवरनं लगेच मागवली मॅगी. आणि माहिती आहे ना तुम्हाला, तर सगळ्यांचं असं होत असणार नाही का, एक गोष्ट मागवायला गेलं ना, ती एक गोष्ट येत आहे, त्यासोबत 10 गोष्टी आपोआप कशा येतात काहीच कळत नाही. तर स्वस्त भेटत होत्या म्हणून मी मॅगीसोबत कांदा, आलं आणि बटाटा एवढ्या सगळ्या गोष्टी मागवल्या. तर ही मी आहे, ही माझी मॅगी आहे. आता आपण करणार चीज मॅगी. चला बघूया. तर मॅगी पहिली प्लेटमध्ये काढून घेतली आणि मी आता पहिल्यांदाच हे चीज स्लाइस का काय आहे ते वापरत होते. तुम्हाला त्याचा कागद कसा काढायचा तेच कळत नव्हतं. नाही तर आपण नेहमी रेग्युलरवाला ते चीज वापरत असतो, बट आता चीज स्लाइस ते टाकलं तव्यात तर करपायलाच लागलं, ते काही कळतच नव्हतं. लगेच मग त्यात मी मेयोनीज आणि केचप टाकून ते मिक्स केलं थोडं, आणि त्यानंतर मॅगी मसाला टाकून परत ते सगळं एकत्र पॅनमध्ये मिक्स करून घेतलं. व तो मसाला हलवून झाल्यानंतर मी त्याच्यात थोडंसं दूध घालून ते सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं. तर हे कशा पद्धतीने दिसत होतं तुम्ही पाहू शकता. काहीतरी वेगळंच दिसत होतं, मलाही कळत नव्हतं हे काय चाललेलं आहे नक्की. बट नंतर वास घेऊन पाहिलं तर वास तर खूप सुंदर येत होता. त्यानंतर मग लगेच मी त्यात मॅगी टाकली. मॅगी टाकल्यानंतर परत थोड्या वेळ ते मी शिजवून घेतलं. तशी मॅगी बोलायला 2 मिनिटाची असती, पण व्हायला 10 मिनिटं लागतात बरं का. मॅगी तयार झाल्यानंतर मी त्याच्यावरती चीज स्लाइस आणि चिली फ्लेक्स टाकत तिला थोडी डेकोरेट करून घेतली. दिसायला तर छानच दिसत होती. मग आता म्हणजे टेस्ट करून पाहूया. पहिला घास घेतलं मी, थोडी कन्फ्युजच झाले काय हे, पण नंतर बेस्ट झाली होती मॅगी, एक नंबर झाली होती. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. चला आता बाय.